रसशास्त्र पेपर 2 ची ब्ल्यूप्रिंट आपल्याला पाहायची आहे. याआधी आपण पेपर 1 ची पूर्ण ब्ल्यूप्रिंट पाहिली. ब्ल्यूप्रिंटनुसार जे पॉईंट होते ते सिलेबसमध्ये काय त्याचे सब पॉईंट्स आहेत ते पाहिले होते. ज्यांनी जर फर्स्ट व्हिडिओ पाहिलेला नसेल तर या व्हिडिओनंतर त्या व्हिडिओला व्हिजिट करा आणि रसशास्त्र पेपर 1 ची ब्ल्यूप्रिंट पहा. आता पाहूया पेपर 2 ची ब्ल्यूप्रिंट. सुरुवातीला पूर्ण ब्ल्यूप्रिंट कशी आहे पाहून घेऊ, त्याची अरेंजमेंट पाहून घेऊ, क्वेश्चन नंबर्स पाहून घेऊ आणि त्यानंतर ते टॉपिक्स आपल्या सिलेबस कॉपीमध्ये कसे दिले तेही पाहूया. ठीक आहे. पहिले एसएक्यू 5 मार्कासाठी त्याच्याविषयी जाणून घेऊ आपण की 8 एसएक्यू कोणकोणत्या टॉपिक्सवर दिलेत त्यांनी. तर पहिल्या एसएक्यू साठी त्यांनी 2 टॉपिक्स दिलेले आहेत. अनुपान प्रयोग औषधी कल्पांसाठी आणि दुसरा दिलाय औषधी प्रयोग विज्ञान. हे 2 टॉपिक्स शॉर्ट आन्सर क्वेश्चन पहिल्या यासाठी दिलेला आहे. त्यानंतर सेकंड सिंगल ड्रग हर्बल अँड मिनरल. सिंगल ड्रग मध्ये 2 प्रकार आहेत, त्याच्यामध्ये 2 सेक्शन आहेत सिलेबस कॉपीमध्ये. एक आहे हर्बल अँड मिनरल साठी आणि दुसरं भस्म शुद्ध आणि पिष्टी यासाठी. मग पहिला एसएक्यू तुम्हाला भेटला होता अनुपान प्रयोग आणि औषधी प्रयोग विज्ञानवर आणि दुसरा एसएक्यू फिक्स तुम्हाला सिंगल ड्रग वर भेटणार आहे. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. याच्यावर एक एसएक्यू आणि एक एलक्यू राहील. तसेच सिंगल ड्रग भस्म पिष्टी शुद्ध यावरती एक एसएक्यू एक एलक्यू राहील. हे तुम्हाला 15 मार्काला अतिशय इम्पॉर्टंट आहे. पूर्ण सिलेबसमध्ये सर्वात जास्त इम्पॉर्टंट काय तर हे 4 टॉपिक तुम्हाला मिळतील. सिंगल ड्रग त्याचे 2 प्रकार आणि औषधी कल्प पार्ट 1 पार्ट 2. त्यानंतर औषधी कल्प पार्ट 1 याच्यावरती एक फिक्स एसएक्यू असेल. औषधी कल्प पार्ट 2 याच्यावरती एक फिक्स एसएक्यू असेल. 6 नंबरचा एसएक्यू तुम्हाला न्यूट्रास्युटिकल्स याच्यावरती असेल, ते तुम्हाला सिलेबस कॉपीमध्ये सब पॉईंट्स दाखवतो. त्याच्यानंतर 7वा औषधी प्रयोग मार्ग म्हणजे मॉडर्न नुसार पाहिलं तर आपण रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन असतं, परंतु आयुर्वेदिक जे वटी आहेत, क्वाथ आहेत, सोरस आहेत ते कोणत्या मार्गाने घ्यायचे, कोणत्या मार्गाने काय काय घेतो हे सर्व या टॉपिकमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर 8वा एसएक्यू पूर्ण मॉडर्न पार्टला घेऊन चालणार आहे. त्याच्यामध्ये फार्माकोव्हिजिलन्स फॉर आयुर्वेदिक ड्रग्स, रॅशनल प्रिस्क्रिप्शन अलॉंग विथ सेफ डिस्पेन्सिंग ऑफ आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन याचे सुद्धा टॉपिक आहे, आपण सिलेबस कॉपीमध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर डोसेज फॉर्म्स अँड कॉस्मेटिक प्रोडक्ट्स, ट्रॅडिशनल लोकल हेल्थ प्रॅक्टिसेस हे 4 मॉडर्नचे पॉईंट तुम्हाला 8व्या एसएक्यू साठी दिसणार आहे. म्हणजे 8वा एसएक्यू थोडासा तुम्हाला लेंदी होऊ शकतो, परंतु ते मॉडर्नचे पॉईंट्स तेवढा तुम्ही स्टडी केल्यानंतर होऊन जाईल. औषधी कल्पामध्ये खूप सारे आणि औषधी कल्प आणि सिंगल ड्रग हे तुम्हाला खूप डिटेलमध्ये अभ्यास करावा लागणार आहे, जवळपास पाठ करावं लागणार आहे, कारण तेच तुम्हाला एलक्यू साठी टॉपिक आहेत. बघा पहिला एलक्यू तुम्हाला येईल सिंगल ड्रग आणि औषधी प्रयोग मात्रा या दोन्हीपैकी एकावर तुम्हाला येऊ शकतो. दुसरा फिक्स तुम्हाला सिंगल ड्रग आहे. सिंगल ड्रग कोणतं जे दुसरं दाखवलं तुम्हाला भस्म पिष्टी शुद्ध याच्यावरती फिक्स सेकंड एसएक्यू. तिसरा एसएक्यू औषधी कल्प फर्स्ट वरती आणि चौथा एलक्यू औषधी कल्प सेकंड. कळालं. 4ही एलक्यू तुम्हाला औषधी कल्प 1 वर एक एलक्यू, औषधी कल्प 2 वर एक एलक्यू. तुम्हाला कळालं आता की एलक्यू आणि एसक्यू कशावरती आहेत, कशावर जास्त फोकस करावा लागेल तुम्हाला अभ्यास करताना. हे 4 टॉपिक सर्वात जास्त महत्वाचे. सिंगल ड्रगचे 2 पार्ट आणि औषधी कल्प पार्ट 1 पार्ट 2 याच्यावरती तुम्हाला 15-15 मार्काचं प्रत्येकी वेटेज आहे, म्हणजे 60 मार्काचं वेटेज या 4 टॉपिक वरती तुम्हाला मिळणार आहे. आणि बाकी सगळे एसक्यू साठी आहेत. कोणकोणते एसक्यू साठी बाकी मग तुम्हाला पहिला आपण अनुपान प्रयोग औषधी प्रयोग विज्ञान हे आपल्याला औषधी प्रयोग विज्ञान हे एलक्यू साठी पण आहे, याच्यावर त्यांना टाकायचं त्याच्यावर पण टाकू शकतात ते. त्याच्यानंतर न्यूट्रास्युटिकल्स याच्यावर एसक्यू येऊ शकतो. औषधी प्रयोग मार्ग याच्यावरती एसक्यू आहे आणि हे मॉडर्नचा 8वा एसक्यू. ठीक आहे. पूर्ण आपण ब्ल्यूप्रिंट पाहिली. आता या ब्ल्यूप्रिंट नुसार आपण आता आपल्या सिलेबस मधले टॉपिक्स पाहूयात की सिलेबस मध्ये टॉपिक याच्या कोणत्या सब हेडिंग खाली दिलेले आहेत. तर ब्ल्यूप्रिंट मध्ये पहिला क्वेश्चन आपल्याला होता, पहिला शॉर्ट आन्सर क्वेश्चन अनुपान प्रयोग आणि औषधी प्रयोग विज्ञान दोन्हीपैकी एकावर येणार आहे. मग आता सुरुवातीला पाहू की अनुपान प्रयोग औषधी कल्पांसाठी हा प्रश्न तुम्हाला राहणार आहे. तर सिलेबस मध्ये कसा दिलाय, सिलेबस मध्ये हा 3rd टर्मला आहे, 5 मार्काचं वेटेज तिला दिलंय आणि आपण ब्ल्यूप्रिंट मध्ये पाहिलं की एसक्यूचं त्याचं वेटेज आहे. त्यानंतर काय काय शिकायचं यामध्ये, प्रॉपर्टीज ऑफ अनुपाना, फॅक्टर्स टू बी कन्सिडर्ड फॉर सिलेक्शन ऑफ अनुपाना, दोषा अनुदोषा, त्याच्यानंतर औषधा, रोगारोगी, आहार, पर्पज ऑफ अनुपाना, त्याच्यानंतर कॉन्ट्राडिक्शन ऑफ अनुपाना, एककल्प, त्याच्यानंतर वेगवेगळे ड्रग्स पाहिजेत तुम्हाला, कोणते योग आहेत, योग म्हणजे काय जे की औषध आहेत ते, किशोर गुगुळ, योगराज गुगुळ, नारायण चूर्ण, रससिंदूर, रसपरपट्टी हे सर्व तुम्हाला पाहायचे आहेत. कोणत्या टॉपिकच्या अंडर, अनुपान प्रयोगाफार औषधी कल्प हे झाला फर्स्ट. आणि औषधी प्रयोग विज्ञान तुम्हाला फर्स्ट नंबरला दिसेल सिलेबस कॉपीमध्ये.
हे पहा, औषधी प्रयोग विज्ञान ACQ साठी दिलाय त्यांनी, 5 मार्कासाठीच दिलाय. फर्स्ट टर्मला टॉपिक होता. काय काय ह्याच्यामध्ये हे औषधी प्रयोग विज्ञान याचं इंट्रोडक्शन पाहायचंय, स्कोप पाहायचा आहे, हे काही भविष्याची कल्पनामध्ये तुम्हाला दिलेलं आहे ते सर्व याच्यामध्ये स्टडी करायचं आहे. हे सुद्धा ACQ साठी 5 मार्काला दिलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा ACQ आपल्याला सर्वात महत्वाचा सिंगल ड्रग हर्बल अँड मिनरल पाहायचं. हे पहा, सिंगल ड्रग हर्बल अँड मिनरल तुम्हाला सेकंड टॉपिक मिळून जाईल सिलेबस कॉपीमध्ये. हा सिंगल ड्रग अँड हर्बल यामध्ये काय काय अभ्यास करायचा आहे याचा पूर्ण साचा दिला आहे. त्यामुळे तुम्हाला नोट्स तयार करताना याच गोष्टींचा एक साचा तयार करूनच नोट्स तयार करावे लागतील. जसं की कोणते पॉईंट आहेत. सिंगल ड्रग, इट्स व्हरायटी ऑफ फॉर्म्युलेशन्स अँड युअर डिफरंट इंडिकेशन्स, केमिकल फायटोकेमिकल कंपोजिशन्स, फार्मॅकोडायनॅमिक्स अँड फार्मॅकोकायनेटिक्स ॲज पर फॉर्म्युलेशन, थेरोपॅटिक प्रॉपर्टीज अवस्थानुसार त्याचे यूज, मात्रा, अनुपान, पथ्य अपथ्य, सेवनकाल, त्याच्यानंतर काळ मर्यादा, साईड इफेक्ट्स ऑफ मेडिकेशन्स म्हणजे ते जे मेडिसिन घेतोय त्याचा साईड इफेक्ट आहे का काही, त्याच्यानंतर काल मर्यादा म्हणजे ते किती वेळ यूज करू शकतो, सेवनाचा काळ काय, कधी सेवन करायचंय, पथ्य अपथ्य ते खाल्ल्यानंतर कोणते तुम्हाला फॉलो करायचे, अनुपान म्हणजे कशा सोबत घ्यायचंय, मात्रा किती घ्यायची त्याची, आणि त्याच्या अवस्थानुसार त्याचे यूज काय असतील. त्याच्यानंतर त्याचे रिसर्च अपडेट सुद्धा लिहायचे आहेत. जसं की तुमचा द्रव्यगुणमध्ये एक साचा होता त्याचप्रमाणे हा एक साचा आहे, त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे ड्रग्ज दिलेत. मग गुडूची असल्या त्याचा गुडची स्वरसचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर गुडूच्या आधी चूर्ण, गुडच्या आधी क्वाथ, गुडच्या आधी हिम, त्याच्यानंतर सत्व, अमृतादी गुगुळ, हे सर्व तुम्हाला त्या गुडूचीचा अभ्यास करायचा आहे. आमलकीचं तसंच मग आमलकी स्वरसा, आमलकी चूर्णा, त्रिफळा रसायना, हे धात्री लोह, हे सर्व तुम्हाला याच्यामध्ये अभ्यास करायचं आहे. तुम्हाला मी पूर्ण एक्सप्लेन करत बसणार नाही, तुम्ही सिलेबस कॉपीमध्ये हे सर्व पाहू शकता. ज्यांना सिलेबस कॉपी नाही आहे त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा किंवा कमेंटमध्ये सांगा, मी या कमेंट बॉक्समध्ये ॲड करेल जर तुमच्याकडे नसेल तर. कारण हीच नसेल तर काहीच फायदा नाही अभ्यास चालू करून. मला वाटतं आता 6 महिने होत आले, त्यामुळे सर्वांकडे ही सिलेबस कॉपी असेलच. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा होता आपल्याकडे सिंगल ड्रग सेकंड. सिंगल ड्रग सेकंड मध्ये पाहायचं आपल्याला. सिंगल ड्रग सेकंड भस्म, शुद्ध आणि पिष्टी. पहिलेच काय होतं, सिंगल ड्रग कोणते, हर्बल आणि मिनरल. आता हे दुसरं काय होतं, सिंगल ड्रग मध्ये भस्म येणार, याच्यामध्ये पिष्टी येणार आणि शुद्ध येणार. हे सर्व आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. साचा सेम टू सेम आहे, फक्त खाली तुमचं ड्रग्ज बदललेत. अभ्रक भस्म, स्वर्ण मासिक भस्म, स्वर्ण भस्म, त्याच्यानंतर लोह भस्म, ताम्र भस्म, नाग भस्म, हे सर्व तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतील. या सर्वांचा अभ्यास करायचा आहे आणि याचा खास करून अभ्यास करायचा आहे, कारण 15 मार्काला एक ACQ आणि एक LQ याच्यावरती फिक्सच आहे. त्यानंतर पुढे आपल्याला औषधी कल्प 1 वरती एक ACQ आणि एक LQ सांगितलेला आहे. एक ACQ आणि एक LQ म्हणजे 15 मार्काचं वेटेज इथे तुम्हाला दिसतंय आणि फिक्स याच्यावरून तुम्हाला विचारलं जाणार. जसं की तुम्हाला मी आता सांगितलं होतं सिंगल ड्रगचा टॉपिक, त्याच्यावरती फिक्स ACQ LQ होते दोन्ही पण. आता औषधी कल्पावरती पण आहेत. याचा पण साचा जवळपास पूर्ण सारखा आहे. हे पहा, औषधी कल्प एक कंपाऊंड फॉर्म्युलेशन्स आहे पहिलं. त्याच्यामध्ये तुम्हाला साचा कसा तयार करायचा आहे, केमिकल फायटोकेमिकल कंपोजिशन लिहायचे त्याचं, फार्मॅको डायनॅमिक्स, फार्मॅको कायनेटिक्स ॲज पर फॉर्म्युलेशन, त्याच्यानंतर थेरोपॅटिक प्रॉपर्टीज अँड इट्स मोड ऑफ ऍक्शन इन डिफरंट इंडिकेशन्स, अवस्थानुसार त्याचे युजेस, मात्रा, अनुपान, पथ्य अपथ्य कल्पना, सेवन काळ द्यायचं, त्याच्यानंतर काल मर्यादा त्याची आली पाहिजे, साईड इफेक्ट्स ऑफ मेडिकेशन्स आली पाहिजे, हे सर्व पॉईंट आले पाहिजे. फक्त त्याचे तुम्हाला खाली बदललं काय त्याच्यामध्ये, दोन्हीमध्ये ते ड्रग्ज खाली बदलले जातील, साचा सेम राहील. बघा, आरोग्यवर्धिनी गुटिका, त्यानंतर कुमार कल्याण रसा, गर्भफला रसा वेगवेगळे दिलेत, चंद्रप्रभावटी, हे सर्वांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. हे सर्व तुम्ही सिलेबस कॉपीमधून एक एक वाचू शकता. त्याच्यानंतर येतं औषधी कल्प सेकंड, पुढचा ACQ पुढचा LQ. म्हणजेच काय, याच्यावरती 5 नंबरचा याच्यावरती ACQ राहील आणि 4 नंबरचा LQ ही याच्यावरती राहील औषधी कल्प सेकंड वरती. कंपाऊंड ड्रग्स अँड फॉर्म्युलेशन्स आहे, साचा पूर्ण सेम आहे, फक्त याच्यामध्ये बघा तुम्हाला खालचं कंटेंट बदलून जाईल, ड्रग्ज बदलून जातील. दशमूळ क्वाथ वगैरे, त्याच्यानंतर खालचं तुम्ही वाचून घ्या, सुदर्शन चूर्ण वगैरे, लवण भास्करा चूर्ण, बिलवादी गुटिका, हे सर्व तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि याच्यावरती LQ येणार. जवळपास किती आपण मोजूया, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21
22, 23, 25 तुमच्या पुढे हे ड्रग्स दिलेले आहेत, फॉर्म्युलेशन्स दिलेले आहेत. त्या 25 फॉर्म्युलेशनचा अभ्यास करा. याच्यापैकी एक तुम्हाला एक्झाममध्ये नक्कीच दिसेल, एक नाही 2 दिसतील, एक एसक्यूसाठी, एक साठी. ठीक आहे. त्यानंतर पाहूया आपण पुढचं काय. आता एक तुम्हाला 7व्या नंबरचा औषधी प्रयोग मार्ग नावाचा दिसला होता. औषधी प्रयोग मार्ग पाहूया आपण. औषधी प्रयोग मार्ग याच्यावरतीही तुम्हाला फिक्स एसीक्यू मिळणार आहे. ठीक आहे. याचं वेटेज इथे 10 दिलेलं आहे. परंतु ब्ल्यूप्रिंटमध्ये गेल्यानंतर याचं LAQ मध्ये याचं मेन्शन केलेलं नाही आहे. त्यामुळं याच्यावरती एसीक्यू येण्याची जास्तीत जास्त चान्सेस आहेत. औषधी प्रयोग मार्ग बघा, जसं की ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन असतं फार्मॅकॉलॉजीमध्ये, तसं इथं औषधी प्रयोग मार्ग आहे. मुखाने, ओरल कॅव्हिटीने, वट्टी, गुटिका, चूर्ण असं याचा अभ्यास करायचा तुम्हाला. नासामध्ये म्हणजे नेझल रूटने काय काय घ्यायचे, चूर्ण, तेल, स्वरसारखं हे काय तुम्ही घेऊ शकता. हे सर्व तुम्ही पाहू शकता तुमच्या हेडिंग्समध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला 8वा एसीक्यू तुम्हाला 2-3 मॉडर्न टॉपिक्स आहेत. फार्मॅकोव्हिजिलन्स फॉर आयुर्वेदिक ड्रग्स. फार्मॅकोव्हिजिलन्स फॉर आयुर्वेदिक ड्रग्स दिसते इथं. 5 मार्काचं वेटेज दिले तुम्हाला. 3rd टर्मसाठी आहे हा. फार्मॅकोव्हिजिलन्स अँड ॲडवर्स ड्रग रिॲक्शन ADR. त्याच्यानंतर हे खालचे तुम्ही पॉईंट्स आहेत ते पाहून घ्या. मॉडर्नचे टॉपिक्स आहेत, तुम्ही अभ्यास करा स्वतःहून. नाही झाली तर आपण यूट्यूबवर अवेलेबल करण्याचा या मॉडर्न टॉपिकचा प्रयत्न करूया. त्याच्यानंतर रॅशनल प्रिस्क्रिप्शन अलॉंग विथ सेफ डिस्पेन्सिंग ऑफ आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन हा सुद्धा टॉपिक तुम्हाला एसीक्यू साठीच दिला आहे. त्यानंतर त्याच्या पुढे तुम्हाला ट्रॅडिशनल लोकल हेल्थ प्रॅक्टिसेस हे सुद्धा दिले. त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन टू ट्रॅडिशनल अँड लोकल हेल्थ प्रॅक्टिसेस अँड गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह टू प्रिझर्व इट. म्हणजे काही ज्या लोकल प्रॅक्टिसेस आहेत, ट्रॅडिशनल मेथड्स आहेत, त्यांना प्रिझर्व करण्याचं गव्हर्नमेंटचे काही इनिशिएटिव्ह, त्याचा पण अभ्यास करायचा आहे. ब्रीफ इंट्रोडक्शन ऑफ TKDL म्हणजे काय, ट्रॅडिशनल लोकल हेल्थ प्रॅक्टिसेस, आणि त्याच्याविषयीचे काम करणाऱ्या संस्था आहेत ते. आणि त्याच्यानंतर आपल्याला डोसेज फॉर्म अँड कॉस्मेटिक प्रोडक्ट हा सुद्धा एक पॉईंट आहे. हाही 4थ्या एसीक्यू मध्येच येतो. तुम्हाला 4थ्या एसीक्यू साठी 4 पॉईंट कळाले असतील. डोसेज फॉर्म्स अँड कॉस्मेटिक प्रोडक्ट हा सुद्धा एसीक्यू साठी दिलेला आहे. डेफिनेशन ऑफ डोसेज फॉर्म, कॉस्मेटिक्स, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, करंटली अवेलेबल डोसेज मार्केटमध्ये. त्याच्यानंतर फॉर्म्स ऑफ कॉस्मेटिक्स, फॉर्म्स, रूट ऑफ दिअर ॲडमिनिस्ट्रेशन, रिसर्च अपडेट ऑन मॉडिफिकेशन, क्लासिकल आयुर्वेदिक डोसेज फ्रॉम रिव्हिलंट केस स्टडीज हे तुम्हाला पाहायचं आहे. ठीक आहे. आता LAQ मध्ये आपण पाहिलं हे सर्व तेच होतं. हे तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता. सिंगल ड्रगवर एक LAQ आहे, सिंगल ड्रग सेकंडवर एक LAQ, औषधकल्प 1 वर एक आहे आणि औषधकल्प 2 वर एक आहे. मला वाटतं तुम्हाला कळालं असेल की कशावर जास्त भर द्यायचा अभ्यास करताना. हे 4 टॉपिक सोडून बाकी सर्व एसीक्यूचे टॉपिक आहे, त्यांना एसीक्यूच्या दृष्टीनेच अभ्यास करा. परंतु कोणकोणते टॉपिक्स म्हटलं मी, पहिले तर तुम्हाला हे सांगितलेले औषधी कल्प 1 आणि 2, आणि त्याच्या आधी मी सांगितलेलं सिंगल ड्रग 1 आणि 2. सिंगल ड्रग पहिलं हर्बल आणि दुसरं भस्म, शुद्ध आणि पिष्टी. हा तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे, कारण याच्यावरती एक एसीक्यू आणि एक LAQ प्रत्येकी आहे. म्हणजे 60 मार्काचं वेटेज तुम्हाला मिळून जाईल. बाकी सर्व एसीक्यूचं आणि 20 MCQ. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. काही वाटलं याच्यामध्ये तुम्हाला डाऊट्स वगैरे वाटला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा, नाही आवडलं तर काहीच प्रॉब्लेम नाही. थँक्यू.